लाच घेणं हा जरी गुन्हा असला तरी झटपट श्रीमंत होण्यासाठी टेबलाखालून पैसे घेण्याची सवय अजूनही आपल्या देशातून जात नाही। तर विनासायास आणि लवकर काम हवं म्हणून अनेक जण लाच देण्याचा मार्ग अवलंबतात। दरवर्षी लाचखोरीच्या अनेक घटना उघड होतात, पण त्यातून सरकारी बाबू काही सुधारत नाहीत। मावळत्या वर्षात 33 सरकारी बाबूंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली। जे सापडले ते चोर आणि जे सापडत नाहीत ते राव ही म्हण अशा लाचखोरांबद्दल लागू ठरते। शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होऊन भरभक्कम पगार मिळतोय, तरीही वर कमाईसाठी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्यांकडून लाच मागतात। मावळत्या वर्षामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात 23 ठिकाणी सापळा रचून कारवाई केली। लाचखोरीमध्ये सरत्या वर्षात महसूल विभागाचा अव्वल क्रमांक आहे। गेल्या 1 वर्षात भूमी अभिलेख खात्यामध्ये 3 ठिकाणी छापा टाकून तब्बल 5 लाचखोरांना जेलची हवा खावी लागली। त्यामध्ये वर्ग 1 ते 3 चे 4 अधिकारी आणि एका पंटरचा समावेश आहे। पोलीस खात्यातील 4 कारवाईत 6 कर्मचाऱ्यांना लाचेपोटी आपली नोकरी गमवावी लागली, तर अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात लाच मागणीचे 4 प्रकार घडले। त्यामध्ये वर्ग 2 च्या 4 अधिकाऱ्यांवर कारवाई झाली। त्यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे। महावितरण विभागातील 2 अधिकारी लाच घेताना सापडले आणि ग्रामविकास विभागात 2 ठिकाणी छापे टाकण्यात आले। त्यामध्ये 3 लाचखोर कर्मचारी जाळ्यात सापडले। शिवाय महिला आर्थिक विकास महामंडळात एका कारवाईत 2 कर्मचारी, विक्रीकर विभागात 1 अधिकारी लाच घेताना सापडला। मावळत्या वर्षात लाचेच्या 23 कारवाईत 33 लाचखोरांवर कारवाई झाली। वास्तविक लाचखोरांवर अत्यंत कठोर कारवाई झाली तरच देशातील लाच मागण्याचं प्रमाण काहीसं कमी होईल।